नमस्कार, श्रुती किचन क्वीनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे सोया चंक्स. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी सोयाबीन बॉईल करून घेतलेले आहे. त्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर आणि इथे मी 1 चमचा गरम मसाला ॲड केलेला आहे. इथे मी चवीनुसार मीठ ॲड करते. इथे मी 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट ॲड केलेली आहे. इथे मी अर्धी वाटी दही ॲड केलेली आहे. आता मी यामध्ये कस्तुरी मेथी ॲड करते. ह्याला मी आता चांगलं मिक्स करून घेणार आहे. ह्याला मी 20 मिनिट्स मॅरिनेट करायला ठेवणार आहे. इथे मी कढईमध्ये बटाटा फ्राय करून घेते. बटाट्याचे पाहिजे तसे तुम्ही कटिंग करून घेऊ शकता. इथे बटाटा तुम्ही बघू शकता फ्राय झालेला आहे. त्याला मी आता साईडला करते. ह्यामध्ये मी जिरा 1 चमचा ॲड केले तेलात. इथे 2 इलायची ॲड केले. इथे मी दालचिनी ॲड केली. इथे मी 4 ते 5 लवंगा ॲड केले आणि 1 तेजपत्ता. आता मी यांना चांगलं परतून घेणार आहे. आता ह्यामध्ये मी कांदा ॲड केलेला आहे. कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचा आहे. आता ह्यामध्ये मी टोमॅटो ॲड केलेला आहे. इथे मी आता त्याला चांगलं हलवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता ह्यामध्ये आता मी सोयाबीन ॲड केलेला आहे.
यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं होतं. आता मी ह्यामध्ये कोथिंबीर ॲड करते. इथे आपला सोया चंक्स रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. मी एकदा परत आता मिक्स करून घेते. रेडी झालेला आहे. जर तुम्हाला आजची माझी सोया चंक्सची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.